तितेश जी भोईर म्हणजेच दाऊ यांना मी विनंती करतो की प्लीज या मंचावर आपण विराजमान व्हा. मुख्य प्रायोजक त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेसाठी ट्रॉफी स्पॉन्सर झाले आहेत. तितेशजी भोईर साहेब विनंती करते तुम्हाला नक्कीच या आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्याने जे मोलाचं सहकार्य केलं आहे ते म्हणजेच आपण पाहिलं या स्पर्धेला सन्माननीय श्री नितीन कुमार सूर्यकांत भोईर म्हणजेच उपसरपंच या टिवरी गावचे त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आर्थिक सहकार्य ज्यांना मिळाले त्यांचे नक्कीच आभार व्यक्त करतोय. चला संघाने विनंती करतोय कृपादेवी बॉयज उमराले जीवदानी गिरीश टीम येऊन बसून यायचं आहे, त्याशिवाय आम्ही पुढील कार्यक्रम चालू नाही करणार. तर आपण पाहतो या स्पर्धेचे जे प्रायोजक आहेत त्यांचं नक्कीच पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. जे स्पॉन्सर्स केलं आहे ज्या मान्यवरांनी त्यांना मी नक्कीच आभार व्यक्त करतोय. आपण पाहिलं तर सन्माननीय श्री नितीन कुमारजी भोईर साहेब आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून उपसरपंच आहेत त्या गावचे आणि आर्थिक सहकार्य मिळालं आहे, नक्की त्यांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं सन्माननीय दिपेश शरद भोईर म्हणजेच आपण पाहिलं दाऊ यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्वर्गीय कैलासवासी गंगाधर मालजी भोईर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय 1, 2, 3 आणि 4 क्रमांकाचे ट्रॉफी आहेत त्या स्पॉन्सर झाले, त्यांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेब त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिलं उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज जे ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर झालेल्या आहेत, त्यांचे सुद्धा अगदी मनापासून मी आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर आपण पाहतो या स्पर्धेसाठी सन्माननीय नितीनजी भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं जी मालिकेवरची ट्रॉफी आहे ती स्वर्गीय रवींद्र लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर झाली आहे, त्यांचे सुद्धा अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय श्री रंगनाथ दिनकर भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्वर्गीय रमाकांत दिनकर भोईर यांच्या स्मरणार्थ सिक्सर किंगची जी ट्रॉफी आहे ती स्पॉन्सर्स केली आहे, त्यांचे सुद्धा अगदी मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर आपण पाहतोय की श्री राजेश जयश्री मदन तुंबडा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आर्थिक सहकार्य मिळालं आहे, त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सन्माननीय श्री चंद्रकांतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक सहकार्य मिळालं आहे या स्पर्धेसाठी, त्यांचे सुद्धा अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय तर सन्माननीय श्री दर्शन रामचंद्र भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मानवते मॅच व या स्पर्धेसाठी लागणारे चेंडू आहेत ते त्यांनी स्पॉन्सर्स केले आहेत, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सन्माननीय अजित जी पाटील असतील प्रोप्रायटर असतील वरद मेडिकलचे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिलं मेडिकल किट्स आहेत ते स्पॉन्सर्स केले, त्यांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आपण विश्लेषण करायचं झालं तर श्री मोहन रामचंद्रजी पाटील साहेबांच्या माध्यमातून माजी उपसरपंच टिवरी राजावली ग्रुप ग्रामपंचायतचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य मिळालं आहे, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय श्री मोटर्सचे मालक सन्माननीय श्री प्रणित चौधरी व दर्पण चौधरी यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य मिळालं आहे, त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की बिपिन सिंग यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आर्थिक सहकार्य मिळालं आहे, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतोय या स्पर्धेसाठी दिपेश फाउंडेशनच्या माध्यमातून म्हणजेच दिनेश जगदीश पाटील यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य मिळालं आहे, त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की सन्माननीय श्री हेमंत जयवंत भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं म्हणजे श्री सद्गुरू वॉटर सप्लाईजचे मालक आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आर्थिक सहकार्य मिळाले, त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतोय की श्री राजेश नरेश पाटील आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष राजावली व 2020 ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सहकार्य मिळालं, त्यांचे सुद्धा अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय श्री देवेंद्र वासुदेवजी पाटील साहेब आपण पाहिलं तर राजावली विभाग अध्यक्ष आहेत बहुजन विकास आघाडीचे, त्यांचे सुद्धा अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय की त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य मिळालंय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की श्री
आपण पाहिलं की श्री विजय म्हणजे शिवाजी भुरे आपण पाहिलं अध्यक्ष सावली फाउंडेशनचे, तसेच चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत शिवाजी भुरे, यांच्या माध्यमातून सहकार्य मिळाले त्यांचे सुद्धा आपण अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर श्री शशिकांत जी चौधरी साहेब जे चौधरी मोटर स्कूलचे मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला अगदी मोलाचं सहकार्य मिळालं आहे, त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सगळ्या स्पॉन्सर्सचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि थँक्यू सो व्हेरी मच म्हणतोय. यस, आणि जर कोणाचं चुकून जर नाव राहिलं असेल तर त्यासाठी आम्ही आयोजकांच्या वतीने, वाघोबा स्पोर्ट्स टीव्हीच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय. आणि आपण टेक्निकली आपण वही आता तर डेफिनेटली आता वही आपण लक्षात द्या, थोडं लक्ष द्या. आपण मान सन्मान सोहळ्याकडे वळतोय, कारण की मान सन्मान सोहळा या व्यक्तींचा आपण करतोय, कारण की या व्यक्तीमुळेच आपण पाहू शकतो की ही स्पर्धा आहे ना ते उत्तम दर्जाचे आपण पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. तर चला आपण आता मान सन्मान सोहळा पाहुण्यांचा आणखीन काही आगमन होताना पाहायला मिळत आहे. सुस्वागतम, वेलकम. पाहतोय आपण सर्वप्रथम आपण पाहतोय श्याम सुंदर शेठ यांचा सुद्धा इथे शुभ आगमन झाला. वेलकम श्याम सुंदर शेठ जी, आपका भी इस टूर्नामेंट के फाइनल में यानी अंत के मोमेंट में स्वागत है. अगर देखेंगे अब अगर मुकाबला तो फिनिश हुआ, फाइनल का मुकाबला फिनिश हुआ, अब प्रेजेंटेशन अब ऑन कर रहे. आपण वळीया सन्मान. सर्वप्रथम जो पहिला सन्मान आपण करतोय दी ग्रेट आपण पाहिलं, आपण बिगेस्ट आणि नक्कीच आपण पाहिलं तर मोठं व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मोलाचं सहकार्य मिळालं. म्हणजेच आपण पाहतोय श्री नूतन कुमार सूर्यकांतजी भोईर आपण पाहिले तर उपसरपंच या टिवरी गावचे आपण पाहतोय आणि त्यांचा हा योजित शुभ सन्मान करतोय आपण. आणि नक्कीच हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन चंद्रकांतजी पडवळ यांना. आपण पाहतोय हे लाडकं व्यक्तिमत्व म्हणजेच आपण पाहिलं नूतन कुमार जी भोईर म्हणजेच उपसरपंच आपण पाहतो या विभागाचे. जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा पूर्ण होतात तेव्हा आपण पाहिले या मैदानावर स्पर्धा पूर्ण होतात तेव्हा आपण पाहिले या व्यक्तींचा मोठा वाटा असतो. जोरदार टाळ्या आला पाहिजे. भूषणजी मेरे या भूषणजी मेरे यांना विनंती करतोय या प्लीज मंचावर. भूषणजी मेरे यांना विनंती करतोय प्लीज येऊन आपण मंचावर विराजमान व्हा. रवींद्रजी ठक्कर यांच्या माध्यमातून विनंती केली जाते. आपण पाहतोय इथे आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. मनोजी शेंडे पुन्हा एकदा स्वागत असेल आपलं. वळूया आपण पुढील सन्मानाकडे आणि तो सन्मान आहे सन्माननीय श्री मोहनजी पाटील साहेब माजी उपसरपंच टिवरी राजावली ग्रुप ग्रामपंचायतचे. आणि नक्कीच आपण पाहतोय या व्यक्तींच्या माध्यमातून सुद्धा अगदी मोलाचं सहकार्य या स्पर्धेला मिळाले. आर्थिक सहकार्य. अतिथी देवो भव, अतिथींचा मान सन्मान करणं हा धर्म मानला जातोय आणि नक्कीच हा अतिथींचा मान सन्मान आपण मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. पुढील सन्मान आपण करणार आहोत श्री आपण पाहिलं तर शशिकांतजी चौधरी साहेब जे आहेत चौधरी मोटर स्कूलचे प्रोप्रायटर. आणि नक्कीच हा सन्मान आपण केला जातोय शशिकांतजी चौधरी साहेबांचा. चंद्रकांतजी पडवले यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. नक्कीच आपण पाहिलं तर या सगळ्या व्यक्ती आहेत खूप महत्वाच्या आहेत, कारण की फुल नव्हे परंतु फुलाची पाकळी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ना जे होऊ शकेल ते मात्र त्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलंय. आणि नक्कीच हे मान्यवर आपण पाहतोय त्यांचा हा सन्मान आपण करत असताना पाहायला मिळतोय. इमाईची शाल
त्याचनंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण देणारं सन्मान चिन्ह आपण पाहतोय हे दिलं जात आहे. त्याचनंतर आपण जो पुढील सन्मान करणार आहोत या विभागामध्ये आपण बघितलं ना तर जेव्हा वसईमध्ये आला ना तर एक लक्ष असतं ते म्हणजे आपण पाहिलं ना तर मग एक रंग पिवळा रंग दिसला की मग समजून जायचं की नक्कीच आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडी आणि आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ता आपण पाहतोय सन्माननीय शशिकांतजी पाटील साहेब इथे आहेत आणि त्यांचा आपण सन्मान करूया. म्हणजेच आमचे बाबा शशिकांतजी पाटील साहेब म्हणजे प्रेमाने त्या नेहमीच बाबा या नावाने ओळखले जातात आणि हा सन्मान बाबांचा आपण करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहूया की जो पुढचा सन्मान आपण करणार आहोत सन्माननीय श्री जगदीश भोईर साहेब ज्येष्ठ कार्यकर्ता आपण पाहतोय या विभागातील जगदीश भोईर साहेब आणि त्यांचा सन्मान आपण करतोय चंद्रकांतजी पडवल यांच्या शुभ हस्ते. अतिथी देवो भव पाहुण्यांचा मान सन्मान हा सगळ्यात मोठा धर्म म्हणून ओळखला जातो या भारत देशामध्ये आणि अतिथींचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पुढील आपण सन्मान करूया तर या टिवरी गावामध्ये आलं तर नक्कीच आदिवासी मित्रमंडळचे अध्यक्ष श्री प्रवीणजी गवा साहेब सुद्धा इथे उपस्थित आहे त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया आणि हा सन्मान केला जातोय जिग्नेश हरवडे यांच्या शुभ हस्ते. आदिवासी नेतृत्व आपण पाहिलं तर नक्कीच त्यांना एक पाठबळाची गरज असते आणि आपण पाहिलं की अध्यक्ष आहेत आपण पाहिलं तर प्रवीणजी गवा आणि त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. पुढील सन्मान आपण करूया नक्कीच आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्याने 1 2 3 4 ट्रॉफी स्पॉन्सर्स केलेत म्हणजेच आपण पाहिलं आमचे दीपेश शरद भोईर दादा आणि नक्कीच दीपेश दादांना विनंती करतो दीपेश दादा पुढे या आपला सन्मान केला जातोय. आकर्षित ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाला आणि देखण्यास ट्रॉफी टाळ्या वाजत नाहीत फ्रीच्या आहेत फुकटच्या आहेत नक्कीच खर्च नाही घ्यायला लागणार तुमच्यासाठी म्हणून अशाच वाजतील ट्रॉफी घेणार तेव्हा नक्कीच दादा आपण पाहिलं तर ज्या ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर्स केल्या आणि अप्रतिम ट्रॉफीज पाहिल्या तर ट्रॉफी मॉल मला वाटतं उल्हासनगर आणि एक अप्रतिम पाहिलं शॉप्स आहेत आणि तिथून मात्र या स्पर्धेसाठी ट्रॉफीज उपलब्ध करून दिल्या. त्याचनंतर आपण पाहणार आहोत जो पुढील सन्मान आपण करतोय आपण या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर मॅन ऑफ द मॅच असतील आणि या स्पर्धेसाठी लागणारे बॉल मात्र जे स्पॉन्सर्स केले आपण पाहिले तर उद्योजक आहेत टिवरी गावचे सन्माननीय असे दर्शन रामचंद्र भोईर साहेब संकेत भोईर आहेत आणि संकेत भोईरांना मी विनंती करते की आपण या स्पर्धेला नक्कीच आपण पाहिलं तर अगदी मोलाचं आणि महत्वाचं स्पॉन्सर्स मिळाला मॅन ऑफ द मॅच असेल किंवा लागणारी चेंडू आहेत ते स्पॉन्सर्स केले माईची शॉल असेल त्याचप्रमाणे आपण पाहतोय पुष्पगुच्छ आणि हे शांतीचं प्रतीक आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. त्याचनंतर आपण वळूया पुढील सन्मानाकडे तर सन्मान केला जातो या टिवरी गावचे विद्यमान उद्योजक आपण पाहतोय सन्माननीय मिलिंद विजयजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आपण त्यांचा सुद्धा सन्मान करूया. त्याचनंतर आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी आपण पाहिली खास मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफीची स्पॉन्सर्स केली आहे सन्माननीय श्री नितीन रवींद्र भोईर साहेब. पुढे आपण वळूया ते सुद्धा उपस्थित नाही आहेत तर आपण पहिला संकेत नक्कीच आपण पाहिलं नक्कीच नुकताच त्यांचा सन्मान झाला तर आपण पाहतोय की पुढील जो सन्मान करणार आहोत आपण जयेश
जयवंत भोईर आपण पाहिलं उद्योजक आहेत या टिवरी गावचे, नक्कीच त्यांना विनंती करतोय. श्री जयेश जयवंत भोईर उद्योजक आहे या टिवरी गावचे आणि त्यांना विनंती करतोय की यापुढे आपला सन्मान केला जातोय. धीरज ठक्कर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा शुभ सन्मान करतोय. जयेश दादांसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे आणि सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, एवढा पण कंजूसपणा नका. त्याचनंतर आपण पाहतोय या विभागातील आपण पाहिलं तर उद्योजक आहेत आणि आपण पाहिलं रवींद्रजी ठक्कर साहेबांचे आपण पाहिलं तर मित्र आहेत ऑर्गोनेट गॅलेक्सी, ते आपण पाहिलं तर श्री शशिकांत रेडेकर, शशिकांतजी रेडेकर साहेबांना विनंती करते की या पुढे या साहेब आपला सन्मान केला जातोय. रवींद्रजी ठक्कर साहेबांचे मित्र आपण पाहतोय आणि त्याचा सन्मान केला जातोय. शशिकांतजी रेडेकर साहेबांसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. पुढील सन्मान आपण करूया. उद्योजक आहे त्या विभागातील आपण पाहिले तर विपिनजी सिंग यांना विनंती करतो की आपण पुढे या. विपिनजी सिंग आप आगे आइए, सामने आइए, स्क्रीन के सामने आइए. विपिन सिंह इनका भी सन्मान होता हुआ. त्याचनंतर आपण पाहू शकतो जो पुढील सन्मान करणार आहोत या टिवरी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आपण पाहिले तर मनोजजी शेंडे साहेब आहेत. मनोजजी शेंडे साहेब आपण पुढे या, आपला सन्मान केला जातोय. मनोजजी शेंडे साहेब आपण पाहिले टिवरी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आपण पाहतोय आणि त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जातोय. टाळ्या कमी झाल्यात. नक्कीच आपण पाहतो पुढील सन्मान करूया. श्री महेश प्रकाश भोईर साहेब यांना विनंती करतोय की प्लीज आपण पुढे या. राटे महेश प्रकाश भोईर साहेब इथे आहेत का? आपण पाहू शकतो श्री मंडप डेकोरेटर्सचे आपण पहिलं ओनर विपिनजी भोईर साहेब आहेत तिथे आणि त्यांना विनंती करते की आपण पुढे या, आपला सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून श्री मंडप डेकोरेटर्स चे मालक विपिनजी भोईर साहेब, त्याचनंतर आपण पाहतोय जो पुढील सन्मान करतोय आदिवासी मित्र मंडळाचे आपण पाहिलं आदिवासी मित्र मंडळ टिवरीचे प्रमुख सल्लागार आपण पाहतोय सन्माननीय श्री चिंतामणजी ठक्कर साहेब इथे उपस्थित आहेत. चिंतामणजी ठक्कर साहेब आपण सुद्धा पुढे या, आपला सुद्धा इथे शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहतोय चिंतामणजी ठक्कर साहेबांचा आपण पाहतोय हा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर पंकजी दुबे साहब आप आगे आइए, आपका भी सम्मान किया जाएगा. आप आगे आइए, आपका भी सम्मान किया जाएगा पंकजी दुबे साहब.
पंकज जी दुबे साहब आपका भी सम्मान किया जाएगा. आपण पाहतोय पंकज जी दुबे साहेबांचा हा सन्मान केला जातोय. आपण पाहिला तर ऑल टाइम ग्रेटेस्ट आपण पाहिलं तर मग भरपूर चांगलं क्रिकेट आपण पाहिलं तर सध्या मास्टरचं क्रिकेट खूप चांगलं खेळत आहेत प्रकाशजी पाटील. ग्रेटेस्ट ऑल टाइम आपण पाहिलं तर टीव्ही मास्टर्स क्रिकेटला आपण पाहिलं ना तर मग या खेळाडूने एक नवीच ओळख दिली आहे. कारण की जेव्हा जेव्हा मी पण मास्टरच्या स्पर्धा केल्यात ना तेव्हा जिथे गेला की मग प्रकाश पाटील यांच्या नावाचा जयघोष होतोच. कारण की त्यांची बॅटिंग अफलातून आणि मास्टर्स क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर मग एक दहशत निर्माण केलेली आहे प्रकाश पाटील याने. जेव्हा जेव्हा आपण पाहिलं ज्या ज्या क्षेत्रामध्ये जातात त्या क्षेत्रामध्ये आपल्या नावाची नक्कीच ओळख मात्र सोडून येत आहेत. त्याचनंतर आपण पाहिलं की दर्शनजी पाटील असतील त्यांना विनंती करतो की आपण पुढे या. दर्शनजी पाटील भाई म्हणून आपण म्हणतोय त्यांना दर्शनजी पाटील साहेबांचा आपण हा शुभ सन्मान करूया. दर्शनजी पाटील म्हणजेच प्रेमाने भाई म्हणून नेहमीच आपण त्यांना पाहतोय आणि दर्शनजी पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान करतोय. त्यानंतर राम सुंदर सिंग आपण पाहतोय राम सुंदर सिंग जी सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा आपण ते शुभ सन्मान करूया. सन्मान आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर. त्याचनंतर पुढील सन्मान आपण करूया. सन्माननीय श्री विजयजी पाटील साहेब आहेत. विजयजी पाटील साहेब आपण सुद्धा पुढे या. विजयजी पाटील साहेब आपला सुद्धा सन्मान केला जातोय. डेफिनेटली आपण पाहिलं तर
प्रभाकर षटकार टोकला होता डेफिनेटली आपण पाहिला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना सुद्धा दिला जाईल. ₹200 आता नक्कीच विचार करतील, एक बाटली येऊ शकते. आता वही आपण तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी टॉस स्पिन करूया. टॉस कुठे ठेवला? टॉस द्या. इथेच या कर्णधार या अष्टभुजा टीम. चला या कर्णधार या आणि टिवरी टीमचे कर्णधार बाबांच्या शुभ हस्ते. 2 मिनिटे थांबा. यस ओके. या कर्णधार या जिग्नेश आणि अष्टभुजा लवपडा. कॉल आपण पाहूया. कॉल कोणाकडून येईल? बाबांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन करतोय. छापा आणि येते छापा. नक्कीच आपण बघितलं तर अष्टभुजा वसई आणि आपण पाहू शकतोय टॉस जिंकलाय म्हणून तुम्हाला हा कॉइन सुद्धा नक्कीच दिला जात आहे. तिसऱ्या क्रमांकाचा टीम राहतोय आपण पाहिला तर अष्टभुजा लवपाडा आणि चौथ्या क्रमांकाचा टीम आपण पाहिला तर मग राहतोय वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. तसं आता आपण वळूया जे वैयक्तिक पारितोषिक आहे त्यांच्याकडे आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहिलं तर मग बेस्ट फिल्डर
हॅलो. तर आपण जाऊया आता वैयक्तिक पारितोषिकांकडे. पारितोषिकांच्या यादीमध्ये आपण सर्वप्रथम आपण पाहतोय ना बेस्ट. हॅलो. बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर चा जो अवॉर्ड आहे तो जातोय. आणि गेस 4 टीम आहेत. एनी गेस नाव. बेस्ट फिल्डर नको. मला वाटते सगळ्यांना सिरीजच पाहिजे असेल मग. येस आपण पाहतोय आणि तिथे आहे वन अँड ओनली मिस्टर आकाश दानवे. बेस्ट फिल्डर ची जी ट्रॉफी आहे आणि देण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय प्रकाशजी पाटील. एस टेवरी गावचे आपण पाहिलं तर प्रकाशजी पाटील आपण या एक जीनियस आपण पाहतोय. एक टॉपचे खेळाडू. गोलंदाजी फलंदाजी मात्र आपण पाहिलं तर क्रिकेट आपण पाहिलं. खूप टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या. बेस्ट फिल्डर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये राहतोय आकाश दानवे मॅन फ्रॉम जीवदानी गिरीज. बेस्ट फिल्डरची नक्कीच ट्रॉफी आपण पाहिली आकाशला गेली. आता बेस्ट बॉलर. यस बेस्ट बॉलर मध्ये आपण पाहतोय तर कोड आहे तर माहिती आमच्यापर्यंत अशी येईल. लगेच मी अशी देईन. आणि बेस्ट बॉलर मध्ये पाच मॅच 10 विकेट आणि गोलंदाज आहे जयेश वाडू. जयेश वाडू या प्लीज. जयेश नाहीत का? जयेश वाडू मात्र ते गेलेत परंतु या महेश भोईर असतील. संकेत दादा भोईर यांना विनंती करते या आपण पुढे आपल्या शुभ हस्ते देऊया आपण हा बेस्ट बॉलरचा किताब. 5 मॅच 10 विकेट. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी विकेट टेकर आणि लाजवाब कारण की त्याच गोलंदाजीमुळे मी तर म्हणेन या स्पर्धेमध्ये त्यांना एक ट्रॉफी मिळवण्याचा हक्क मिळाला. यस डेफिनेटली. आता जाऊया आपण उत्कृष्ट फलंदाज. आणि उत्कृष्ट फलंदाजाच्या यादीमध्ये आपण पाहिलं तर नाव आहे यस आपण पाहतोय तर तिथे आहेत जवळजवळ 5 मॅच 100+ रन्स आणि तो खेळाडू आहे मिस्टर. त्याचा खेळ होता एकदम झकास. नाव आहे आकाश दानवे. आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती करतोय मी सन्माननीय मोहनजी पाटील साहेब. आपल्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा उत्कृष्ट फलंदाजाचा खिताब आहे तो आपण प्रदान करा. आकाश दानवे आपण पाहिले. बस बासमन आपल्याला पाहायला मिळाले. आता जी ट्रॉफी आपण पाहिली आहे सिरीज आहे आणि ती सिक्सरची आहे. मग आपण आता कोणती याची सिक्सरची ना. यस सिक्सरची देऊया. आता पाहूया आता किंग सिक्सर किंग. आपण पाहिलंय यांनी तिकडे पण षटकार मारले इकडे पण षटकार मारले इकडे पण षटकार मारले इकडे पण षटकार मारले तर मारले सॉलिड मारले. आणि बघितलं आपण तर त्याचं नाव आहे डेफिनेटली आपण पाहू शकतोय
कंटिन्यूली 7 बॉल 7 षटकार. ऑल अँड ओनली सूरज माळी. अनोखा विक्रम मात्र या मैदानावर रचला त्यांनी. एक ग्रेटेस्ट ऑल टाइम आपण पाहिलं तर ज्या सूचीमध्ये आकाश जान्हवीने आपण पाहिलं ना, त्या सूचीमध्ये त्यांनी आपलं नाव कोरलं. नूतन कुमारजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सिक्सर किंग ची जी ट्रॉफी आहे ते आपण सूरज माळीला नक्कीच दिली जाते. नक्कीच आपण पाहू शकतोय सूरज माळी. सिरीज पण देऊन टाकू लगेच. देऊन टाकू सिरीज पण. यस, फोटो घ्या फोटो घ्या. मॅन ऑफ द सिरीज सुद्धा आपण उल्लेख करायचा झाला ना तर मॅन ऑफ द सिरीज मध्ये सुद्धा आपण पाहिले भरपूर मोठी रेस आहे. त्या रेस मध्ये पण लक्ष केंद्रित करणार आहोत कारण की टॉपचे पॉइंट्स आहेत, टॉपचे गुणस मिळवले आहेत. तो खेळाडू आहे तब्बल 5 इनिंग मध्ये 299 पॉइंट्स अँड मॅन ऑफ द सिरीज चा दावेदार आहे मिस्टर. मॅच भारी झाल्या ना पण. आकाश दानवी. आज नक्कीच आपण पाहतोय की मालिकवीराची जी ट्रॉफी आहे सन्माननीय रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. आपण ही प्रदान करतोय आकाश दानवी या खेळाडूला. मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच चषकामध्ये आणखीन एक आपण पाहिलं तर आज आकाश दानवीच्या नावाचा बोलबाला राहिला आहे. मात्र हीच झाली आपण पाहिली वैयक्तिक पारितोषिक. आता आपण पाहिलं सांघिक पारितोषिक आहेत आणि ते पारितोषिक आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. आयोजक स्वतः वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही टीम 4थ्या क्रमांकाचा मानकरी राहिला आहे या स्पर्धेमध्ये. सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय ह्या 4थ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आपण देणार आहोत. सगळ्या मान्यवरांनी विनंती करतोय की सगळ्या मान्यवरांनी पुढे या आणि हे पारितोषिक आपण द्या. नक्कीच काही खाली इकडे असे बसले तरी चालेल. इथे खाली बसा, काही उभे राहा, इथे द्या इथे. की सगळ्या मान्यवरांचे शुभ हस्ते आपण पाहतो. कर्णधार या कर्णधार कॅप्टन चौथ्या क्रमांकाचा संघ राहिला सरपंच उपसरपंच चषकामध्ये वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही. कॉंग्रॅच्युलेशन्स वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही. तिसऱ्या क्रमांकाचा संघ आणि अष्टभुजा लवपाडा. अष्टभुजा लवपाडा टीम राहिली आहे तिसऱ्या क्रमांकाची मानकरी. या लवकर या लवकर या या लवकर या. खेळायला सगळे येतात पण ट्रॉफी घ्यायला नेमकेच येतात. 1 नंबरची ट्रॉफी घ्यायला असले ना की मग सगळा गाव येईल. या पुढे या पुढे या पुढे या. ना खेळायला सगळे 11चे 11 असतात पण जेव्हा तिसरी चौथी ट्रॉफी असली ना की मग अर्धेच खेळ येतात ना. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आली येतील तर येतील, पाठीमागे असले ते पण येतील. मी तर म्हणेन की सगळ्यांनी यायचा कारण की सगळ्यांची मेहनत असते, सगळ्यांनी चांगले क्रिकेट खेळलं जात आहे
कारण की आपण पाहतोय की नाराज होणं हार जीत क्रिकेटमध्ये आपण चालूच असतं. आज हारलं उद्या जिंकणार आहे, परंतु खेळ मात्र अतिशय चांगला होतोय. पाहतोय आता आपण दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी रनर अप राहिलाय कृपादेवी बॉईज उमराळे. दुसऱ्या क्रमांकाचा कृपादेवी बॉईज उमराळे. आज आपण बघितलं ना, उमराळे मध्ये बाण बाजा बारा सगळं काय होणार आहे. कारण की पहिली ट्रॉफी जाणार आहे या असोसिएशन मधून. मग धडाक्यात स्वागत या ट्रॉफीचं उमराळे मध्ये होणार आहे आणि आनंदाचा जल्लोष, विजयाचा हर्षोल्लास, या ट्रॉफीचा आनंद मात्र उमराळे मध्ये नक्कीच मात्र होताना पाहायला मिळणार आहे. रनर अप राहिली आहे उपविजेता सरपंच उपसरपंच चषक ट्रॉफीज आपण पाहतोय ज्या स्पॉन्सर्स केलेल्या आहेत. आपण आपल्याला नक्कीच दाऊ यांच्या माध्यमातून आणि त्या ट्रॉफीज आपण पाहतोय रनर अप राहिले आहेत. आणि आता पाहतोय ज्याच्या नावाचा झाला गाजा बाजा आणि टीम बनली सरपंच उपसरपंच चषकाची महाराजा जीवदानी गिरीज. क्या बात आहे. आपण पाहिलं तर जीवदानी गिरीज आपण पाहतोय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. दाऊ याच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेल्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेश दादांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेल्या ट्रॉफी आणि चॅम्पियन बनलाय जीवदानी गिरीज. नक्कीच आपण पाहतोय सगळ्या संघांचं अभिनंदन, खेळाडूंचं अभिनंदन असतील, वैयक्तिक पारितोषिक पटकावले, सांघिक पारितोषिक पटकावले आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. पाहुण्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतोय ज्या पाहुण्याने या स्पर्धेला सहकार्य केलं. आपण पाहिलं 4 दिवसामध्ये ज्यांनी योगदान दिलं या सगळ्या पाहुण्यांचा अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच म्हणेन. आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक या स्पर्धेमध्ये ज्याने दिलेलं सहकार्य अगदी मोलाचं होतं आणि या सगळ्या पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय आणि त्यांना म्हणतोय थँक्यू सो व्हेरी मच. आपलं अगदी मोलाचं हे सहकार्य आम्हाला लाभलं त्याबद्दल नक्कीच सगळ्यांचे आभार. थँक्यू सो व्हेरी मच. त्याचप्रमाणे आमचे आयोजक, आमचे अंपायर्स असतील आणि संपूर्ण मी समालोचक जयेश आणि DBN लाईव्ह सुद्धा या स्पर्धेतून घेतोय रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.